नमस्कार मंडळी, इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भोगीसाठी स्पेशल बनवली जाणारी भाजी। ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला भरपूर भाज्या लागतात आणि ह्या सर्व भाज्या या दिवसात बाजारात सहज उपलब्ध असतात। बघा आपल्याला काय काय लागते ते। या सर्व भाज्या आणण्यासाठी खास बाजारात जावे लागते। बाजारातून सर्व भाज्या आणून त्या मस्त सोलून धुवून साफ करून घ्यायच्या। सर्व भाज्या छान स्वच्छ धुवून घ्यायच्या। आता मी पालक कापून घेतलेली आहे। पालक छान कापून घ्यायची। पालक कापून झाल्यावर कढईमध्ये घेऊन त्यामध्ये चंदन बटव्याची भाजी, बारीक कापलेले गाजर, टोमॅटो, बोराचे तुकडे, शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत, हरभऱ्याचे दाणे, तुरीचे दाणे, याची शेंग घेतलेली आहे सोलून, हे पावट्याचे दाणे आहेत, हिरवे वाटाणे आहेत आणि कापून घेतलेले वांगे। मसाल्यासाठी कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं, जिरं। गॅस चालू करून त्यावर कढई ठेवून भाजी शिजण्यापुरते पाणी ओतून घ्यायचे। पाणी ओतून झाले आहे। आता त्यामध्ये थोडेसे तेल ओतून घ्यायचे। तेल अगदी थोडे घ्यायचे आणि तीळ टाकलेले आहे। भोगीची भाजी आहे म्हणजे तीळ तर पाहिजेच। सर्व छान मिक्स करून गॅस कमी करून झाकण ठेवून शिजून घ्यायचे। आता कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण, जिरं छान बारीक वाटून घ्यायचे। हिरवा मसाला तयार झालेला आहे। आता 15 मिनिटांनी आपली भाजी शिजली आहे। भाजी छान शिजली आहे। ती मस्त मिक्स करून चांगली बारीक चेंगरून घ्यायची। भाजी छान एकजीव झाली आहे। आता त्यामध्ये बारीक वाटलेला हिरवा मसाला, हळद आणि चवीपुरते मीठ घालून घ्यायचे। आता भाजीमध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची। तयार झाली आहे आपली भोगीची घरटीव भाजी। तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा। आता बनवणार आहोत आपण बाजरीच्या भाकरी। बाजरीचे पीठ छान चाळून घेतले आहे। त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ छान मऊ मळून घ्यायचे। भाकरी छान तयार होण्यासाठी पीठ मऊ मळणे महत्त्वाचे आहे। पीठ चांगले मऊ मळून झालेले आहे। आता आपण भाकरी थापून घेणार आहोत। आपल्याला पाहिजे तेवढी जाड बारीक असा गोळा घेऊन छान भाकरी थापून घ्यायची। भाकरीचे पीठ चांगले मळले असले की भाकरी पण छान थापल्या जातात। बघा किती छान थापले गेलेली आहे। भाकरी थापून झाली की त्यावरून तीळ लावायचे। आपण भोगीची बनवणार आहोत म्हणून भाकरीला पण तीळ लावून घेणार आहे। वरून तीळ टाकून छान दाबून चिटकून घ्यायचे। आता तवा छान गरम झाला आहे। भाकरी शेकण्यासाठी तवा चांगला गरम होणे आवश्यक आहे। गरम तव्यावर भाकरी टाकून त्यावर पाणी लावून वरून पुन्हा तीळ लावून घ्यायचे। मस्त अशी तयार होते खमंग तीळ लावलेली बाजरीची भाकरी। कोणाकोणाला आवडते हे कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तयार झाली आहे मस्त अशी तीळ लावून खरपूस भाजलेली बाजरीची भाकरी। भोगीसाठी लागणारी बाजरीची भाकरी, सुकी मिक्स भाजी, पातळ भाजी। पातळ भाजीला खेंगाट म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून सांगा। आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया।